वाढदिवस साजरा केल्यानंतर आमच्या मॅडम दुसऱ्या दिवशी इतक्या सुंदर दिसत होत्या. हा तिच्या आत्याने आणलेला एक दुसरा ड्रेस आहे, तो वेअर केला तिला आणि मस्त म्हटले 1-2 फोटो काढून घेऊ. पण बाईला काय नुसतं खेळण्यापासून फुरसत मिळेल तर ना. तर मग असं काहीसं खेळायला दिलं तर त्याचीही ती वाट लावून टाकते. ते अख्खं तोडून मोडून टाकलं. म्हटले जाऊ दे, चल 1-2 फोटोज तरी मिळाले. सगळ्यांनी तयारी करून सगळे बसले होते. जे ते ज्याच्या त्याच्या घरी निघालं. तर म्हटले आम्हीही निघू आमच्या घरी वाशिनला. मग वाशिनला जाण्यासाठी निघालो. शार्वी असा तिचा टेडी बेअर घेऊन बसली होती, छान मस्त. आज पावसाने जरा उसंत घेतली होती. पाऊस एवढा काही पडत नव्हता, ना ऊन ना पाऊस, म्हणून जरा छान वातावरण झालं होतं. आणि बाहेर असं छान मस्त निसर्गरम्य वातावरण बघत मी थोडंफार शूट करत घरच्या दिशेने आम्ही गाडी पळवली. 1 दिवसासाठी जायचं, तरी पण बॅग एवढ्या मोठ्या आम्ही घेऊन गेलो होतो. कारण मुलींचे तेवढे कपडे असतात, जेवढे लहान बाळांना कपडे नेऊ तेवढे कपडे कमीच पडतात. मग म्हणून गाडीच डायरेक्ट घरी घेतली. म्हटले ट्रेनने जाण्यापेक्षा गाडी घरी घेतलेली बरी. आणि हा आमचा कसाऱ्याचा एंट्रन्स म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल कसारा. आणि इकडनं थोडंसं पाणी वगैरे साठलेलं होतं. मग तिथून निघालो आणि मिस्टर असे ड्राईव्ह करत होते. थोडंफार त्यांनाही म्हटले कॅमेऱ्यामध्ये घ्यावं. आणि रक्षाबंधन झाली आहे तर हातामध्ये भरपूर राख्या आहेत त्यांच्या. बाहेर असतं सुरेख मस्त हायवेला वातावरण आहे, हे पाहून मन जरा प्रसन्न वाटत होतं. पण घरी गेल्यानंतर मला खूप कामं करायचे होते. म्हणजेच एवढे 2-3 दिवसाचे कपडे, त्याच्यानंतर साफसफाई, या सगळ्या गोष्टी निघतातच. मग ते विचार करून मला थोडीशी धास्ती भरली होती की अरे वा, आता घरी गेल्यानंतर तुला भरपूर काम करायचं आहे. बाकीच्या गाड्या बघत शार्वी मॅडम तर झोपीच गेली. पण तिचा टेडी बेअर पण असा झोपी गेला. हा नवीनच एक गिफ्ट आलेला आहे, जे आमच्याच आजूबाजूच्या इथे कोणीतरी दिलेला आहे. आणि हा तिला प्रचंड आवडला, लाल रंगाचा. आणि खर्डी स्टेशन इथून दिसत होतं, तिथून ट्रेनही दिसली. म्हटले तुमच्यासोबत तेही शेअर करावं. जेवढा वेळ शार्वी झोपी जाते तेवढा वेळ मला माझ्या मनासारखा मिळतो आजूबाजूचं हे शूट वगैरे करायला. नाहीतर ती जागी असली की मला काही करून देत नाही. असे तिचे छान पैंजण दिसत होते तिच्या छोट्या पायांमध्ये. मस्त वाटत होते नवीन पैंजण. त्यांचा छुमछुम असा आवाजही येत होता. घरी येता मोबाईलमध्ये बघितलं तर ग्रुपवर मेसेज आला होता शाळेच्या की नंदिनीला ट्राय कलर डेसाठी नवीन ट्राय कलर अटायर वेअर करून पाठवा. म्हणून तिला येता हा असा सुंदरसा फ्रॉक मिळाला, जो फक्त आम्हाला 150 रुपयांमध्ये मिळाला. आणि प्युअर कॉटन होता, म्हणून एकदम भारी वाटला. मग लगेच घेऊन टाकला आणि मग घरी आलो. घरी आल्यानंतर शार्वीला फ्रेश झाली मस्त आणि अशी खेळत बसली होती तिच्या नवीन शूज सोबत. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्टे ट्यून फॉर अनदर व्हिडिओज अँड थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.